नमस्कार. आज आपण पुणे बुक फेअर मध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत अमन महाले गुरुजी. यांच्या कविता फारच छान आणि गाजलेल्या आहेत. सर, दोन ओळी आपल्या कविताच्या जर तुम्ही सादर केला आपल्या ऑडियन्स समोर तर आम्हाला ऐकायला फार आवडेल. मी आत्ताच ह्या बुक फेअर मध्ये आल्यानंतर जे मला उत्स्फूर्त सुचलं तेच मी तुम्हाला दोन ओळी फक्त सांगतो आणि बऱ्याच माझ्या भावगीता आहेत आणि कविता आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतीलच. आत्ता मला असं वाटतं की वाचाल तर वाचाल, कारण आज वाचन संस्कृती खूप कमी झाली आहे आणि ती वाढली पाहिजे. यासाठी आपण नेहमी एक दुसऱ्याला सांगतो की वाचाल तर वाचाल, पण त्यापुढे जाऊन मी म्हणत राहील की वाचत राहा पुस्तक, कारण पुस्तक आणि मस्तकाचं खूप जवळचं नातं आहे. म्हणून वाचत राहा पुस्तक, चालत राहील मस्तक, एक ना एक दिवस यश देईन तुमच्या दरवाज्यावर दस्तक. तेव्हा वाचणं खूप गरजेची गोष्ट आहे आज, आणि म्हणून वाचत राहा आणि बुक फेअरला येत राहा. धन्यवाद. आणि अजून एक प्रश्न आहे सर, मी स्वतः लेखिका आहे, तर तुम्ही रायटिंग रुटीन वगैरे असं काही फॉलो करता का? ते केलं पाहिजे, कारण कुठल्याही गोष्टीचं जर सातत्य असेल तरच ती गोष्ट फाईन होते, ट्यून होते, चांगली होते. अगदी कधीतरी उठलो आणि काहीतरी करत सुटलो तर त्याला ते फिनिशिंग येत नाही, आणि म्हणून हे रुटीन असलं पाहिजे. मग तुमचं गायन असेल, तुमचं वाचन असेल, तुमचं लिखाण असेल, हे रुटीन मध्ये असणं खूप गरजेचं आहे, आणि तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माझ्यासारख्या एस्पायरिंग रायटर्स साठी काही मेसेज आहे का सर? आपण असं म्हणतो की जसं मी गायक आहे, मला माझ्या गुरुजनांनी अगोदर सांगितलं तू कानसेन हो, कानसेन झाला तरच तानसेन होता येईल. म्हणून रायटरने वाचत राहिलं पाहिजे, ऐकत राहिलं पाहिजे. रायटरला प्रत्येक जर कोणी असं बोलत गेला, अगदी अशिक्षित व्यक्ती असे बोलून जातात, पण त्याच्यातून एक काव्य निर्माण होतं आणि ते ऐकल्याने आपल्याला त्याच्यातून सुचतं, आणि मग आपल्याला हे पुढे काय लिहावं, कसं लिहावं, अजून आपली वेगळी शैली कोणी चोरू शकत नाही. आपली शैली आपलीच असते. म्हणून एक भीती बाळगायची नाही की आपलं कोणीतरी चोरेल का, किंवा कोणाचं जर आपण घेतलं तर त्याला कॉपीराईट लागेल का, तर नाही, कारण आपली शैली आपलीच असते. भले मटेरियल जरी दुसऱ्याचं असलं तरी शैली आपली आहे. बरोबर आहे सर, हे तुम्ही खूप छान सांगितलं की कोणी आपलं लिखाण किंवा कोणी आपले शब्द चोरू शकत नाही. शब्द जरी चोरले गेले तरी मनातल्या ज्या भावना आहेत, ज्या आपण अनुभवलेल्या आहेत, आपले वैयक्तिक अनुभव आपणच जाणून घेऊ शकतो, ते कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर अनुभव करत राहायला पाहिजे आणि त्या अनुभवातून सातत्याने लिहत राहायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच सर, आपण आपला वेळ दिल्याबद्दल. मी आकांक्षा अग्रवाल, सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. थँक्यू. बुक फेअर बद्दल बोलायचं म्हटलं तर मी अगोदर माझी ओळख देतो. मी MN महाले गुरुजी, ईश तत्व फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष. मी बुक फेअरला आलो की मला एक साहित्याची आवड आहे, आणि बुक फेअर जे काही इथे आयोजित केलं, इथे कवी संमेलन सुद्धा आहे आणि गाण्याचा सुद्धा प्रोग्राम आहे, आणि या गोष्टींची आवड असल्यामुळे मी इथे आलो. आणि इथे एक विशेष मला बुक स्टॉल मिळाला, तो म्हणजे सूर्या दत्ता हा ग्रुपचा, आणि यांनी पूर्ण सगळेच पुस्तकं त्यांनी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल करून दिली, आणि बरेचशी पुस्तक मला त्यांनी दिली देखील. तेव्हा ह्या सूर्य दत्ताचा मी आभारी आहे. धन्यवाद. आणि ह्या पुणे बुक फेअरसाठी एक दोन ओळी फक्त मी म्हणेल की वाचाल तर वाचाल, हे तर आपण ऐकतोच, पण त्याही पुढे आपल्याला जावं लागेल. वाचत राहा पुस्तक, चालत राहील मस्तक, एक ना एक दिवस यश देईल तुमच्या दरवाज्यावर दस्तक. तेव्हा वाचणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू.